उन्हाळ्याचा कमी जास्त त्रास सर्वांनाच होत असतो. यंदा हा ताप बराच वाढला आहे. जगणे असह्य झाले आहे. अनेक शहरातून तापमान 42-43 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त राहिले आहे. महिना अखेरीला हे तापमान आणखी वाढण्याची शक्यता सुचविण्यात येत आहे. लोक उष्णतेने हैराण झाले आहेत. असह्य झालेल्या तापमानामुळे हातापायात गोळे येणे, चक्कर येणे, ताप, डोकेदुखी, पोटात मुरडा येणे, खूप घाम येणे, थकवा, चक्कर यासारख्या अनेक विकारांचा सामना माणसांना करावा लागत आहे. पुण्याच्या काही भागात त्याने 44 डिग्रीचा काटा ओलांडला आहे. दिल्लीत काही ठिकाणी तापमान 47 डिग्रीच्या पलीकडे गेले आहे. हे तापमान असेच वाढत राहील असे जाणकार सांगत आहेत. भारतातील 50पेक्षा जास्त छोट्या मोठ्या शहरातून तापमानाने 45 डिग्री तापमान गाठले आहे. पुढील महिन्यात काही गावातून हा आकडा 50 डिग्रीच्या पुढे जाणार आहे. येत्या 5 वर्षात पुण्यामध्ये तापमान 47 ते 48 डिग्रीपर्यंत पोचणार आहे. हे सत्य माणसांना पटणार नाही, पेलणार नाही, पण हे वास्तव आहे. होणाऱ्या प्रगतीमुळे घराघरातून एसी लावले जातील, पण त्याने तापमान आणखी वाढेल. एसी, कूलर्सनी तापमान नियंत्रित करता येईल का? निश्चितपणे नाही. तापमान वाढीचा प्रश्न तंत्रज्ञानाने सुटणार नाही. किंबहुना तो अधिक किचकट, बिकट होईल. मोकळ्या दिसणाऱ्या प्रत्येक जागेवर झाड लावून जगविले गेले तरच तापमान काही अंशी नियंत्रणात येऊ शकेल. पण हे काम करायचे कोणी? वृक्ष लागवडीला चालना कोणी आणि कशी द्यायची? वृक्ष लागवडीवर लेख लिहिणे, कार्यशाळा घेणे, पर्यावरण शाळा चालवण्याचे काम अनेक ठिकाणी जोरात चालू असते. पण हे काम करणाऱ्या व्यक्ती पदरचे पैसे खर्च करून झाडे लावण्यासाठी पुढाकार घेतात का? हे काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींना सरकारी पैसे, अनुदाने हवी असतात. फार थोडी माणसे पदरचे पैसे, वेळ खर्च करून वृक्षवेली लावतात, जपतात. ज्यांना वृक्षवेलींविषयी प्रेम आहे अशा माणसांचे एक समूह मन निर्माण करावे असा प्रयत्न कशेडी माथ्यावर करायचा आहे. दरवर्षी 10 झाडे लावून जगविण्याची इच्छा असणारी माणसे तिथे येतील. यासाठी ती स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करतील. झाडे लावण्यासाठी योग्य भूखंड कुठे आहे हे त्यांना दाखविले जाईल. झाडे लावल्यावर त्याची काळजी कोणी कशी घ्यायची या संदर्भातील कल्पना त्यांच्यासमोर ठेवल्या जातील. झाडे लावण्या जगविण्याबाबतचे बरेच काम कशेडीत गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे. झाडे जगविण्यात नेमक्या कोणत्या अडचणी येतात याचा सखोल अभ्यास येथे केला जातो. कशेडी माथ्यावर एक छोटे घर आहे. 5-10 माणसांची राहण्याची व्यवस्था तेथे करता येईल. वृक्ष जागरूकता निर्माण करण्यासाठी नेमके काय व ते कसे करायला हवे यावर निरंतर मंथन करणाऱ्या माणसांची एक टीम निर्माण करणे यासाठी हे समूह मन काम करील. हे नेमके कसे केले जाईल हे पुढील सादरीकरणातून मांडण्यात येईल. धन्यवाद.